जय गुरुदेव श्री स्वामी समर्थ। माझं नाव अभिनव ज्ञानेश्वर शेळके, राहणार तळेगाव दाभाडे, जिल्हा पुणे। तर एक अनुभव सांगासा वाटतो आपल्या ज्ञानयोगाचा। साधारण मागील वर्षी मी ज्ञानयोगाचं प्रथम शिबिर अटेंड केलं होतं। तर माझी अनुभूती अशी आहे की मला डेंग्यूचा आजार झाला होता। डेंग्यूच्या आजारानंतर साधारणपणे मी 15 दिवस हॉस्पिटलाइज होतो। हॉस्पिटलाइज झाल्यानंतर डॉक्टरांच्या चुकीमुळे माझ्या झोपेवर परिणाम झाला आणि झोपेच्या गोळ्या चालू झाल्या, परंतु त्या मी घेतल्या नाहीत। साधारण 2 ते 2.5 महिने मी झोपू शकलो नाही। त्यावेळेस मला प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास चालू झाला होता, परंतु मला माझ्या एका मित्राकडून ज्ञानयोगाविषयी माहिती मिळाली आणि मी ज्ञानयोगामध्ये गेलो। तर मला ज्ञानयोग नक्की लक्षात नव्हता किंवा माहिती नसल्यामुळे गेलो। थोडासा भांबावलेलो होतो। तिथं साधारण 700 ते 800 हजार साधक असतात तिथे। तर प्रथम दिवशी मला परमपूज्य आपल्या माऊलीजींचं दर्शन झालं आणि माऊलीजींना पाहताच मी स्वतःला मनात म्हटलो, हां, मी आलोय ना ते योग्य ठिकाणी आलेलो आहे। आणि खोटं सांगत नाही, मी साधारण 2 ते 2.5 महिने साधारण फक्त तास किंवा अर्धा तास झोपत होतो। त्या पहिल्या दिवशी माऊलीजीचे सत्संग आणि इतर काही शारीरिक व्यायाम प्रकार आणि चैतन्य वनातल्या अद्भुत अशा ऊर्जेमुळे प्रथम दिवशी मला 6 तास झोप आली आणि तिथंच मी जिंकलो। आणि पुढचे 5 दिवस कसे गेले मला अक्षरशः मी सांगू शकत नाही। 7व्या दिवशी मला घरी जायचं होतं, तर वनातील गुरुजी म्हणत होते, गुरुजी जावा, मी म्हणत होतो नाही, मला इथं झोप येते। तर मला इतर साधकांना आणि काही आपण मनुष्य आहोत, काही आजार असतात, काही हे असतात। तर ज्ञानयोगामध्ये सर्वात पहिलं सांगितलं जातं, तुमचा आहार हा तुमच्या विचारांना प्रेरित करतो। त्यामुळे शाकाहार घ्या, रोज योग साधना करा, माऊलीजींनी सांगितलेल्या तत्वांवर तुम्ही तुमचं मार्गक्रमण करा। त्यानुसार तुमचं आयुष्य एकदम आनंददायी होत जाईल। आणि ते सांगितलेलं त्याप्रमाणे मी फॉलो केलं आणि आज मी एकदम स्वस्थ आणि निरोगी तुमच्या समोर उभा आहे। श्री स्वामी समर्थ। जय गुरुदेव। परमपूज्य माऊली की जय।